कसा बसलाय? सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो. तर आज आपण आहोत मध्य प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये आपण अशा जागे आहोत जिकडं जेव्हा प्रभू श्रीराम वनवासाला गेले होते तेव्हा त्यांनी चित्रकूट असं एक गाव आहे इकडे. 14 वर्षाच्या वनवासामध्ये ते 11 वर्ष चित्रकूटमध्येच होते. तर इकडून निघूया आणि असे अजून 2-3 स्पॉट्स आहेत इकडे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला मित्रांनो जाऊ. इधर से कितना दूर है? हाँ 13 किलोमीटर. तो फायनल मित्रांनो आता आपण आलेलो आहे गुप्त गोदावरीच्या इकडे आणि जे की आपल्या रूमपासून 13 किलोमीटर लांब होता. कमरेची तशी वाट लागली माझे. दर्शन बसलेलं मस्त आराम. मागं आमची रिक्षा टॉप होती. आमची रिक्षा टॉप नाही, आमची बॉटमला होती एकदम बेकारवाली. आपलं लांब आहे एकदम. तर जाऊया इकडे आता. जाऊया मित्रांनो आता गुप्त गोदावरीच्या इकडे. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे गुप्त गोदावरीच्या इकडे आणि इकडे एक गुफा आहे. नाही बघा इकडे काय लिहिलं आहे बघा. आता आपण जातोय पहिल्या गुफेकडं आणि मला वाटतं आजीतला माकड नेणार आहे. तुला आजीत गावाला आजीतला माकड नेणार आहे पळून. खतरनाक आहे ना? खतरनाक आहे ना? बेकार घर बने बेकार. भिजलो का नाही? काय प्रॉब्लेम नाही. सो मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे हनुमान दाराच्या इकडे जो की डोंगरावर मीडमध्ये आहे. तर इथून आपण गाडी बुक केली आहे बघा सगळ्यांसाठी. तर इथून गाडी बुक केली आणि इथून वर जाणार आपण आता स्कॉर्पिओ आय मीन सुमोनी. कसा बसलाय? बेकार सीटमध्ये बसलाय. बसलं का कुठे बोललं?
तो यहाँ आए तो राम जी ने बाण मार के धारा प्रकट किया, तो हनुमान जी की ज्वाला शांत हुई। कुठं आलो आपण? काय माहिती कुठं आलो, त्या तिथनं द्या गाड्यांच्या तिथनं जेव्हा इथनं आलो कुठनं तिथनं आलो नाही. अगं हा हिरवा आहे ना ग्रीन झाडामध्ये. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे हनुमान धाराची इकडे, आणि तुम्ही आता बघितलं तर कसला खतरनाक रोड होता येत ना, एकदम खतरनाक, म्हणजे दुसरी गाडी कोणती जाऊ शकत नाही महिंद्राशिवाय. इतकं पॉवरफुल ऑफ रोडिंग होता. आता आपण जस्ट पाहिलं की हनुमान धाराच्या इथं आपण बाहेर निघालेलो आहे, आणि आता आपण परत जाऊ आपल्या इकडं जिकडे खाली आपण गाडी लावले. ही आमची दीदी बघा. दीदी हॅलो कर. हॅलो. दीदी तुम्ही आता पाहिलं आपण हनुमान धाराच्या इकडे जाऊन आलो. मित्रांनो, हनुमान धारा म्हणजे जेव्हा हनुमानाने लंकेला आग लावली होती, त्यानंतर जेव्हा तो रिटर्न आला आणि त्याच्या अंगातली जी आग आहे ती मिटत नव्हती, त्यामुळे श्रीरामाने बाण मारून तिथं धारा प्रकट केली, आणि त्याचा मग हनुमान धारा हा त्या जागेचं नाव झालं. सो फायनली मित्रांनो, आपण आता आपल्या रूमवर परत आलेलो आहे. जेवतो थोडा आणि निघतो, म्हणजे आराम करतो, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो. चला.